जर का तुमची गॅस शेगडी चालू केल्यानंतर कमी केल्यानंतर गॅस बंद होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे। हाय हॅलो नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवते की गॅस शेगडीची सर्व्हिसिंग कशी करायची, तेही घरच्या घरी अगदी झिरो कॉस्ट। तर बघू शकता, सगळ्यात अगोदर आपल्याला जे काही गॅसवरचे शेगडीचे साचे वगैरे आहेत ते सगळे काढून घ्यायचे आणि गॅसचे जे बटन्स आहेत ते पण काढून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक कृती लागोपाठ करा, त्यानंतर तुम्हाला बरोबर येईल। तर बघू शकता, स्क्रू वगैरे खोलून घेतलेले आहेत, तिकडचे बटन्स सगळे एका प्लेटमध्ये ठेवून घेत आहोत आणि शेगडीला थोडं आडवं करून घेतलेलं आहे आणि खालचा जो भाग असतो ज्याहून आपल्या पाईप असतो ज्याकडून गॅस निघतो त्या साईडने, तर त्याला बटन्सचे जे भाग असतात ते असे पकडणे, आपल्याला टाईट असतात ते पकडणे, फिरवून अँटी क्लॉकवाईज काढून घ्यायचे आहेत ते। आणि ते जे पार्ट आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ओपन करू शकता, एक एक करून ओपन करून घ्यायचे आणि ज्या प्लेटमध्ये घेतलेले आहेत आपण ते एका प्लेटमध्ये हळूवार सगळे ठेवून द्यायचे। ही कृती हळूवार करायची जेणेकरून कुठलाही पार्ट वेगवेगळा होऊ नये म्हणून। दोघं गॅस शेगडीचे पार्ट सेम असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। फक्त लक्षात घ्यायचं आहे की कसं ओपन करायचं आहे, आपल्याला स्क्रू वगैरे कुठला कसं काढायचं आहे आणि कुठून आपण वस्तू कशी काढतो हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तसं व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या दाखवलेलंच आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की फॉलो करून ट्राय करा। तर हे बघा, सगळे पार्ट मोकळे करून घेतलेत, एकातून एक काढून घेतलेत आणि हे जे आहे ते पेट्रोल आहे। पेट्रोल इझिली आपल्या गाडीचं पेट्रोल आपण काढू शकतो घरच्या घरी। तर ते पेट्रोल टाकून त्याच्यामध्ये ब्रशने सगळीकडे लावून घ्यायचे, सगळ्या पार्टला आपण लावून घ्यायचे ब्रशच्या मदतीने। खूप छान प्रकारे लावलं जातं, अगदी कानाकोपऱ्यात पेट्रोल गेलं म्हणजेच क्लीन होऊन जातं। ब्रश असला की बरं पडतं, ब्रशच्या सहाय्याने खूप छान प्रकारे क्लीन होऊन जातात ते सगळे पार्ट। तर हे बघा, हे नोझल्स म्हणता याला, तर हेही उघडवून घ्यायचे आपल्याला, जे काही पाहणा वगैरे आपल्याकडे असेल त्याच्या सहाय्याने, आणि सगळीकडे ब्रशने लावून घ्यायचे पेट्रोल। लावून अगदी 2 ते 3 मिनटं तुम्ही राहू देऊ शकता, जेणेकरून जी काही त्याच्यात घाण अडकलेली असते ती जमा होऊन निघू शकते। तर बघू शकता, व्हिडिओमध्ये अगदी इझी दाखवलेलं आहे की कसं काय करायचं, तर तुम्ही घरच्या घरी करू शकता अशा पद्धतीने आणि नक्कीच ट्राय करा बरं। आपण बाहेर बोलवतो कुठल्याही व्यक्तीला जे सर्व्हिसिंग करतात त्यांना, तर ते खूप पैसे घेऊन घेतात। तर हे बघा, हे जे काही छोटे छोटे नट्स बोल्स आहेत त्याच्यामधले, तर त्यांना अशा सुईच्या सहाय्याने आपण त्याच्यातले जी घाण आहे ती काढू शकतो आणि प्रत्येक याला फुंकार मारून घ्यायची, जेणेकरून ते पेट्रोल्स वगैरे त्याच्यात अडकलेलं असेल तर इझिली फुंकार मारल्याने निघून जाईल असं म्हणून। तर हे जे नट्स वगैरे असतात तेही क्लीन करून घ्यायचे आणि ज्या ह्या प्लेटा असतात बटनाच्या खाली, त्याही बघा किती खराब झालेल्या आहेत, अगदी त्याच्यावर खूपच जंग बसलेला आहे। ते आपले ऑइल वगैरे हात लावतो, जसं की स्वयंपाक वगैरे करतो, कुठल्याही गोष्टीचे हात लागतात तिथे पीठ वगैरे असं काही, तर ते जमा होतं आणि ते अशा प्रकारे खराब होतं। तर हे सगळं मी एका कपड्याने पुसून घेतलेलं आहे। कॉटनचा कपडा घ्यायचा, कपडा बघू शकता किती खराब होतोय, म्हणजे त्याच्यात किती घाण होती हे समजू शकतं तुम्हाला। तर सगळं क्लीन करून घ्यायचं आहे, फडक्याने चांगलं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, सगळे नट बोल्ट सगळे जे काही पार्ट असतील ते। आणि हे प्लेटा बघा मी घासून घेते आता, घासल्याने बघू शकता किती क्लीन झाले। आणि हा व्हिडिओ मात्र नक्की बघा इथे व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठलं पार्ट कुठे टाकू शकता असं म्हणून। हे प्रेस करायचं आहे आणि मग ते छेदमध्ये आपल्याला नट टाकायचा आहे, बोल्ट, आणि टेफ्लॉन टेपने आपल्याला थोडासा एक लेअर करून घ्यायची, जेणेकरून टाईट बसेल ते आणि गॅस लिकेज वगैरे प्रॉब्लेम काहीच होत नाही म्हणून। तर अशी क्लिनिंग केल्याने तुम्ही
2-3 महिन्यानंतर अशी क्लिनिंग करू शकता. तर त्यामुळे आपल्या गॅस कमी चालतो किंवा गॅसचं बटन कमी फिरवलं आपण आणि लगेच गॅस बंद होतो. अशा प्रॉब्लेम्स काहीच आढळणार नाहीत आणि एकदम व्यवस्थितरित्या गॅस चालेल आणि फुल मस्त व्यवस्थित फ्लेम राहील गॅसची. तर नक्कीच ट्राय करा. ते बघा दोघी साईडचे जे बटन्स गॅसचा जो पार्ट आहे तर त्याला टेफ्लॉन लावून जी आपली नळी असते जिथून आपण काढलं होतं तिथेच लावून घ्यायचे. दोघं पार्ट सेम असतात, तर कुठलाही पार्ट लावला इकडच्या तिकडे तर काहीच हरकत नाही आहे. आणि सरळ डायरेक्शनमध्ये लावायचे आहेत ते आपल्याला. टाईट करून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि बघा त्या प्लेटच्या खालचा भाग आहे तर हा सुद्धा मी घासून घेतलेला आहे. आणि अशा साईडने खालच्या साईडने अशारित्या आपल्याला नळी टाकून घ्यायची आहे आणि हे प्लेट ठेवून नट थोडेसे ढिले ठेवायचे जेणेकरून टाईट करायचे नाही, जेणेकरून इकडच्या साईडचे पण ठेवल्यानंतर टाईट करायचे. कारण त्यांचे जे छेद असतात ते थोडेसे ॲडजस्टेबल म्हणजे ॲडजस्ट नाही होत, म्हणून दोघं साईडने लावून मग टाईट करायचं एका साईडने. तर इकडनं लावल्यानंतर इकडच्या साईडने टाईट करून घेत आहोत म्हणजे व्यवस्थितरित्या होतं ते काम. तर आता जी शेगडीचा भाग असतो खालचा तोही आपण लावून घ्यायचा आहे. खूप इझी पद्धतीने दाखवलेलं आहे आम्ही की शेगडीची सर्व्हिसिंग कशी करायची. तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ किती हेल्पफुल झाला. तर जसं आपण पार्ट काढले त्याचे तशाच रीतीने लावून घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते गॅस किती फुल आणि व्यवस्थितरित्या चालू झाला आहे. जाम झालेले असतात बटन्स वगैरे तेही निघून जातं, जाम्स होत नाही यामुळे अशी सर्व्हिसिंग केल्यामुळे. बघू शकता कमी केल्याने कुठेही गॅस बंद होत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत